एकीकडे सगळ्या राज्यामध्ये थंडीचा कडाका वाढलेला आहे आणि ह्या थंडीचा आनंद सुद्धा प्रत्येक जण घेत असतो। पण ह्या कडाक्याच्या थंडीमध्ये आपल्या शेतातली पिकं जगवण्यासाठी शेतकऱ्यांची तारेवरची कसरत सुरू आहे आणि रात्री होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे रात्रभर जागून काढण्याची वेळ शेतकऱ्यांवरती आली आहे। जगाचा पोशिंदा असणारा बळीराजा असं आपण ज्याला नेहमी म्हणतो, त्या शेतकऱ्यांना नेहमीच वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो। कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी, पण सगळ्या संकटांवरती मात करत शेतकरी उभा राहत असतो। अस्मानी आणि सुलतानी अशा दोन्ही संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र सध्याच्या कडाक्याच्या थंडीमध्ये पिकांना पाणी देण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते। धुळे जिल्ह्यामध्ये एकीकडे तापमान 4 अंशांवरती आलेलं असताना दुसरीकडे ह्या थंडीचा सर्वसामान्य नागरिक आनंद सुद्धा घेत आहेत। पण रात्री होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे शेतातलं पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना सगळी रात्र शेतामध्ये जागून काढावी लागते। आमचा विचार करून दिवसा किमान 8 तास तरी वीज पुरवठा करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून व्यक्त होतीये। राज्य सरकारने ह्याची दखल घ्यावी अशी मागणी सुद्धा शेतकऱ्यांनी केली आहे। विधानसभा असो की संसद, ह्या ठिकाणी सत्ताधारी आणि विरोधक हे कायमच आपल्या मागण्या मांडत असतात, पण शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाहीये आणि आमचे प्रश्न आम्हालाच सोडवावे लागत असून कडाक्याच्या थंडीमध्ये तसंच जनावरांची भीती असून सुद्धा शेतामध्ये पाणी देण्यासाठी रात्री अपरात्री यावं लागतंय। त्यामुळे जीवाला सुद्धा धोका आहे, त्यामुळे पर्याय नसल्यानं हे करावं लागतंय अशी प्रतिक्रिया सध्या शेतकऱ्यांनी दिली आहे। माझे नाव पाटील दिनेश भटू, नगाव। आता रात्रीचे 11 वाजलेत, 11:30-12 झालेत। आम्ही 10 वाजेपासून शेतात आलेलो आहे आणि आमची रोजची दिनचर्या हीच आहे। आता या 8 दिवसात दिवसाला शेतीची कामं करायची, घरी जायचं, 2 घास खायचे, जेवण करून परत शेतात यायचं आहे आम्हाला। कारण की रात्रीच लाईट येते आणि रात्रीच चालली जाते। लाईट ही दिवसाचं उजेड पडत नाही तेवढ्यात लाईट जाते आणि प्रत्येक शेतकऱ्याचं जीवनमान एवढं खराब झालेलं आहे आता सध्याच्या परिस्थितीत की त्याला काय करावं ते सुद्धा समजत नाही। दिवसात शेतात काम करावं की रात्री पिकांना पाणी द्यावं, ह्याकडे कुठलंही सरकारचं, राज्य सरकारचं असो, कुठल्या नेत्याचं असो, कुठलंही या प्रकारे इथं लक्ष नाही आहे। शेतकरी हा खातोय की मरतोय की जगतोय याच्याकडे कोणाचंही एक लक्ष नाही आहे। भारत हा कृषीप्रधान देश असून ह्या देशात शेतकऱ्याचंच जास्त हाल आहे। कारण की एवढे हाल आहेत आता आता मागेच पेपरला बातमी होती की आमच्या या बिलाडी, नगाव, न्याडोद या एरियामध्ये बिबट्या आला होता आणि बिबट्या आढळलाही। CCTV कॅमेऱ्यात दिसत्या बिबट्याने 2 गायींचं नुकसान केलं आहे, त्यानंतर 5-6 बकरेही खाल्लेले आहे। परंतु आज एवढी जबरदस्त दहशत अजून सुद्धा आम्हाला पिकांना पाणी देण्यासाठी रात्री यावंच लागत आहे। आमची एकच मागणी शासनाकडे की आम्हाला शासनाने दिवसा सुरळीत 8 तास का होईना पण मात्र दिवसाला 8 तास सुरळीत वीज पुरवठा द्यावा। कारण की दिवसाला 1 तास सुद्धा व्यवस्थित लाईट चालत नाही, 1 तास सुद्धा नाही। कारण की शेतकऱ्याला एक मनुष्य हा मोटारीजवळ तिथं बसवावा लागतो आणि एक माणूस स्वतः बाऱ्यावर तिथं ठेवावा लागतोय। कारण की लाईट ही 15-15 मिनिटांनी, 20-20 मिनिटांनी ट्रिप मारत राहते दिवसाला लाईट चालत नाही। म्हणून रात्री यावं, रात्री तर साप, विंचू, बिबट्या याच्यावरून वर जास्त धाक असतो आणि घरी बायका पोरांना घरी ठेवून आम्हाला शेतात यावंच लागतंय। कारण की कोणाचे लहान मुलं असतात, कोण असतं आता 50-30 वय असो, 20 वय असो, 25 वय असो, 30 वय असो किंवा 50-60-70 वयाचे म्हातारे सुद्धा या लाईटीसाठी रात्री शेतात काम करायला येत आहे। आमचं शासनाकडे हात जोडून एकच विनंती की आम्हाला दिवसाला 8 तास तरी लाईट देण्यात यावी। माझे नाव आनंद सिंग बिलेसिंग राजपूत, नगाव राहणार। मी सकाळी आलो, सकाळी दिवसभरमध्ये फक्त कमीत कमी मी इतका परेशान झालो की तिकडं लाईट चालू करायचो, इकडे येताना परत जायची, असं कमीत कमी दिवसभर हेच नाटक चालू राहिलं आणि मध्येच लाईट चालली गेली, अजून 1.5 तास आली नाही तर आली नाही। रात्री आता रात्रीत पाळी आहे, रात्री 11 वाजता लाईट आली, 11ला बी आली पण लाईट बरोबर चालत नाही। माझे वय 65 आहे तरी मला यावं लागतं भरण्यासाठी आणि इथं एकदम म्हणजे फारच जनावरं अमुक ढमुक काही ना काही असतातच इथं। एकटं यायला फार कुणाला तरी आणावं लागतं सोबत तरच, नाही तर मग कसं आहे एवढं मागायचं पडलेलं फार नुकसानकारकच आहे सर्व। मग काय तुमची मागणी?
मागणी एकच आहे की दिवसा लाईट द्यावी, सुरळीत द्यावी आणि 8 घंटा का असेना पण द्यायला पाहिजे. कारण कसं आहे, ज्या कंपन्यांना तुम्ही 24 तास लाईट एकदम पद्धतशीर चालते ते देऊ शकता आणि शेतकऱ्यांनाच का देऊ शकत नाही तुम्ही 8 घंटे? अशी व्यवस्थित जर लाईट चालली तर सर्व शेतकऱ्यांचे भरणा सुरळीत होईल आणि कोणाचीच तक्रार राहणार नाही, हेच माझं म्हणणं आहे.